टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सगळे आलात, खऱ्या अर्थाने आपले सगळ्यांचे आभार मानतो। पण प्रत्येकाला, तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला, प्रत्येक सर्वसामान्य माणसाला शिवसेनेचा आधार वाटावा अशा पद्धतीत तुम्ही ते संघटन उभं करा, तुमचं स्वतःचं नेतृत्व उभं करा। त्याच्यातून खऱ्या अर्थाने प्रखरपणे आणि अतिशय आक्रमक अशी संघटना आपल्याकडे उभी राहील, जी आक्रमक लोकांसाठी असेल, स्वतःसाठी नसेल, अशा पद्धती संघटना उभी करा। कालच्या दिवसाचा विषय सांगता आणखी एक माझ्या मनातला विषय सांगतो सुनील भाऊ। पहिल्यांदा जीवनामध्ये पोलीस गाडी टाकण्याला चंद्रकांत पाटलांचा पहिला हे होता, ज्यांनी कोणी टाकलाय ना, ज्यांनी कोणी टाकलाय होतं भयो ठाकूर, जो मी असेल तो मी इथून चॅलेंज करतो त्याला आता की काल ज्या पद्धतीमध्ये आंदोलन चिरडण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न झाला, 3200 रुपयाप्रमाणे चौरस मीटर प्रमाणे 2013 मध्ये शेती घेतल्या गेली। तुमच्या लक्षात आणून देतोय, मुक्ताई नागपूर मुंबई हायवे, नागपूर मुंबई आपला हायवे, कोणता आपला हायवे, त्याच्याबद्दल 76 लोकांना 3200 स्क्वेअर मीटर प्रमाणे पैसे 2013 मध्ये मिळाले। किती मिळाले? 3200 प्रमाणे। त्यात आमचे सन्माननीय माझे आमदार, त्यांना 3200 प्रमाणे मिळाले। ठीक, हरकत नाही, मिळाले, चांगलं झालं। किंवा त्यांच्यासारख्या अनेकांना मिळाले, चांगलं झालं। शेतकऱ्यांना पैसे मिळणे तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंदाचा विषय, कायमस्वरूपी त्याच्यावरली रोजीरोटी जाते, भेटले, चांगलं आलं। 13 म्हणजे 25 मध्ये आता 12-13 वर्षानंतर पैसे वाढले पाहिजे, कमी झाले पाहिजे? आता 280 चौरस मीटर प्रमाणे पैसे मिळत आहे। किती? 280 चौरस प्रमाणे। 280 चौरस मीटर म्हणजे 28 रुपये स्क्वेअर फूट। आता 28 रुपये स्क्वेअर फूटने सरकारची जर जमीन पुढे जर देणं असेल तर चला पडा, आपण सगळ्यात धावत जाऊन घेऊन घेऊ, गर्दी पडली नाही। पण तुमची जमीन तुम्ही 228 रुपये प्रमाणे द्याल का? आमची जमीन कशी घेताय? खऱ्या अर्थाने हा मुद्दा होता, आणि हा मुद्दा ते लोक आले इथे, तिथून काहीतरी क्वेश्चन आले, कोणतरी सुपारी घेऊन आले आम्हाला अटक करण्यासाठी किंवा आंदोलन चिरवण्यासाठी। अरे एखादा शेतकरी आमचा संचालक भाऊ आहे, त्याचा शेतीचा रस्त्याचा वाद आहे, शेतीचा रस्ता त्याला मिळाला, समोरचा जाऊ देत नाही आहे, त्याला जर 2 लोकांचं पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं असेल तर 15 दिवस चक्रा मारावं लागतात। प्रत्येक माणसाचे 5-5 हजार रुपये, प्रत्येक पोलीस 5-5 हजार भरावं लागतात। तेवढे भरून आमच्यासारखे 4 फोन करावं लागतात, तेव्हा पोलीस प्रोटेक्शन येतं। इथे तर 4-4 प्लाटून आले होते, ऍडिशनल एसपी, जे कायदा सुव्यवस्था सांगतात, काही वाटत नाही की 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी पारोड्यामध्ये का तरुणांचा डायरेक्ट चौकामध्ये निर्गुण हाकून झाला, हे सांगताना वाटत नाही। भुसावळमध्ये का नगर चौकाचा गँगवॉर मध्ये डायरेक्ट खून झाला, गोड्या घातला 24, ते काही वाटत नाही। परवा नरबडी दिला गेला, ते काही वाटत नाही। आणि मला पोलीस प्रशासन इतकं चांगलं काम करत आहे। येणाऱ्या काळात त्या एसपी कार्यालयाला पण कायदा व्यवस्था अशीच राहिली तर घेराव घालण्याची ताकद तुमची माझी ते ठेवू आपण। राहताना तर गृहमंत्री महोदयांच्या लक्षात हे आलं पाहिजे ना, त्यांच्या लक्षात जर आणायचं आहे, सरकारच्या लक्षात जर आणायचं आहे की हे बिनकामाचे लोक इथे बसवले, त्यांच्यावर कायदा सुव्यवस्था ढसळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये 2 नंबरच्या धंद्यांना ऊत आलाय, की जोपर्यंत सरकारच्या लक्ष देत नाही, माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लक्ष देत नाही, उपमुख्यमंत्र्यांच्या लक्ष देत नाही, तोपर्यंत लक्ष इकडे जाणार नाही। आणि ती जबाबदारी तुमची माझी आहे। जो कारभार झाला प्रकार, त्या प्रकाराच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्याची तुमची माझी जबाबदारी आहे। आणि जसे जसे आदेश आपल्याला येतील त्या पद्धतीने आपण ते आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात करूया। आपण सगळे एकडा शॉर्ट नोटीसवर आले, आम्हाला ऐकून घेतलं एवढं उन्हात आणायचं, त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की अशा जागेवर आपण बसायची संधी उपलब्ध झाली। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आपले मनपूर्वक दिलगिरी पण व्यक्त करतो, आणि ती दिलगिरी मी आमच्या मोकळून करून घेईल, तर काही शंका नाही। तर आज भाऊंचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आज वाढदिवस इथे शॉर्टमध्ये काल मी जाऊ नाही शकतो, त्यांची नाराजी आहे, पण आज पूर्ण प्रयत्न करू। आणि आमच्या भाऊंनी, सूर्यकांत भाऊंनी मी चांगली हे केली म्हणून त्यांचाही सत्कार या निमित्ताने जे लोक हातून होईल त्याच्याबद्दल मी त्यांना विनंती करतो। आणि भविष्यातलं राजकारण तुमच्या सगळ्यांच्या सोयीचं असेल अशी मी या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। जय जय महाराज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।